suppose they are getting water at say 20 rupees per 1,000 liter. Generally industrial cost is between 20 to 5, depending on what kind of industrial area you have. Especially in municipal area, you have 22 rupees, and MIDC is at 40 rupees. Yeah. That is when you are going to have treatment. Otherwise, your treatment facilities will not become viable. Correct. MIDC suppose does not recover the entire treated water, then the High Court, that's a different thing. But this argument also could have, we are going to use recycled water. It could have cited in this way. See, now after a while, 50% of fresh water in Vidarbha will be used for power plants and other things. सर्वांसाठी पाणी या सकाळ माध्यम समूहाच्या वतीने सुरू असलेल्या वॉटर लॅबला कोकणचे विभागीय आयुक्त यांनी भेट दिलेली आहे. आपण थेट त्यांच्याशी बोलणार आहोत की सर, तुम्ही आज वॉटर लॅबला भेट दिली, लोकांशी चर्चा केली, बऱ्याच प्रश्न समजून घेतले, त्याचे सोल्युशन समजून घेतले, एकंदरीत काय अनुभव होता? हा अतिशय चांगला एक्सरसाइज आहे. जवळपास 6 आठवडे ही वॉटर लॅब इथं चालू आहे. प्रश्नांची निश्चिती म्हणजे आयडेंटिफाय प्रश्न करणे, प्रश्न कसे सोडवतात ह्याची मेथॉडॉलॉजी ठरवणे आणि ह्याबद्दल शासनाला रिकमेंडेशन करणे, या तिन्ही स्तरावर अतिशय चांगला एक्सरसाइज चालू आहे. मला असं वाटतं की या एक्सरसाइजमधून चांगलंच काहीतरी बाहेर पडेल. परंतु हे सगळं बाहेर पडत असताना जे इनपुट्स किंवा सजेशन अपेक्षित आहेत वरिष्ठ अधिकाऱ्याकडून आणि खास करून तुमच्यासारख्या मंडळांकडून, तर त्याही येत आहेत आणि शासनाला काही धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी याचा उपयोग होईल असं तुम्हाला वाटतं आहे? जरूर. शासनाच्या विविध विभागाचे मिडल लेवल ऑफिसर्स आणि सिनियर लेवल ऑफिसर्स दोन्ही गट इथे इन्व्हॉल्ड आहेत ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये. इट्स ऑलमोस्ट अ कन्सल्टेशन प्रोसेस आणि नुसतंच कन्सल्टेशन आहे तर त्याचं डॉक्युमेंटेशनही होतं आहे. या प्रक्रियेमधून मी ज्या सेक्टरमध्ये काम केलं किंवा ज्या मुद्द्यावर मी आता तपशीलवार चर्चा केली, डोमेस्टिक अर्बन आणि इंडस्ट्रियल वॉटर यूजच्या संदर्भामध्ये, त्या संदर्भामध्ये स्पेसिफिकली एक गोष्ट बाहेर पडते, ती म्हणजे की महाराष्ट्रातील सर्व जवळपास 242 ज्या नगरपालिका आहेत तिथं मोठ्या प्रमाणावर जे वेस्ट वॉटर तयार होतं ते सर्व वेस्ट वॉटर हे ट्रीट झालं पाहिजे आणि सर्व शहरामध्ये अंडरग्राऊंड सिवर सिस्टीम असल्या पाहिजे आणि त्याच्यासाठी टाईम फ्रेम निश्चित असावी असं रिकमेंडेशन ह्या वॉटर लॅबमधून बाहेर पडतं आहे आणि त्याची मेथॉडॉलॉजी काय असावी. दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा चर्चेमधून जो बाहेर पडला की रियूज रिसायकलबद्दल, म्हणजे पाण्याच्या पुनर्वापराबद्दल अतिशय निश्चित धोरण असणं आवश्यक आहे. कारण अंडरग्राऊंड सिवर सिस्टीम जरी असलं तरी त्याच्यानंतर जे पाणी ट्रीटेड वॉटर आहे चांगल्या क्वालिटीचं, ते ट्रीटेड वॉटर जर विकायला परमिशन मिळाली लोकल सेल्फ गव्हर्नमेंट म्हणजे अर्बन लोकल बॉडीजला किंवा इंडस्ट्री MIDC सारख्या संस्थांना, तर त्यामुळेच एक चांगलं वातावरण निर्माण होईल. सध्या ट्रीटेड वॉटर हे पुन्हा नदीमध्ये सोडणं कायद्याने बंधनकारक आहे किंवा कराराने बंधनकारक असतं इरिगेशन डिपार्टमेंटबरोबरच्या. त्या संदर्भामध्ये फार स्पेसिफिक रिकमेंडेशन, पॉलिसी रिकमेंडेशन्स या वॉटर लॅबमधून मला वाटतं शासनाला सबमिट होतील. एकंदरीतच या संपूर्ण वॉटर लॅबमधून बऱ्याच गोष्टी पुढे येत आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे पाण्यावर जे पुनर्प्रक्रिया करण्याचे जे काही धोरण आहे हे धोरण जर सक्षम रीतीने राबवलं गेलं आणि पुन्हा या ठिकाणी जे पुनर्प्रक्रिया केलेलं जे पाणी आहे ते विकण्यास स्थानिक ज्या स्वराज्य संस्था आहेत यांना जर परवानगी दिली तरी आणखी मोठ्या प्रमाणात फरक पडू शकतो, अशा पद्धतीचाही विश्वास या ठिकाणी मोफतवर व्यक्त करताना दिसतात. आणि समजडेसह गोविंद तुपे, साम TV, मुंबई.